नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकतोय डी रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. त्याच्यामध्ये आपण 4 प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया शिकवतो. त्यातल्या 2 आपण शिकलोय. पहिली शिकलोय रिॲक्शन्स विथ हायड्रोजन हॅलाइड्स, दुसरी शिकलोय रिॲक्शन्स विथ फॉस्फरस हॅलाइड्स, आणि आता तिसरी शिकणार आहोत. आज आपण तिसरी जी रिॲक्शन शिकणार आहोत, तिसरा जो प्रकार शिकणार आहोत ती आहे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्कीन. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्कीन हा तिसरा प्रकार शिकणार आहोत. आता या तिसऱ्या प्रकारामध्ये डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्कीन म्हणजे काय, तर अल्कोहोल मधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणार. म्हणून काय शिकणार आहोत, तर रिमूव्हल ऑफ वॉटर. शॉर्टकट मध्ये काय लिहिलेलं मी, रिमूव्हल ऑफ वॉटर. तर रिमूव्हल ऑफ वॉटर कसं होतं, प्रथम अल्कोहोलचं स्ट्रक्चर बघा. अल्कोहोलचं जनरल रिॲक्शन घेतोय, जनरल स्ट्रक्चर घेतोय, हे झालं अल्कोहोल. या ठिकाणी एच घेतला. याच्यात काय रिमूव्ह करायचं, तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं. पण वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करण्यासाठी त्याला प्रोटोनेट करावं लागतं. काय करावं लागतं, प्रोटोनेट. पुन्हा या OH ला, तर OH ला प्रोटोनेट करण्यासाठी हा OH शेजारच्या कार्बन कडून H घेतो. म्हणून ज्या कार्बनला OH ग्रुप जोडला त्याला अल्फा म्हणायचं, जो शेजारचा कार्बन असेल त्याला बीटा कार्बन म्हणायचं. बीटा कार्बनचा हायड्रोजन आणि अल्फा कार्बनचा OH ग्रुप बाजूला निघेल, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी H2O रिमूव्ह झालेला दिसेल. म्हणजेच आपण शिकतोय कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. बघा, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाला. आपल्याला काय भेटतंय पुढं, तर अल्कीन भेटतंय. काय भेटतंय, अल्कीन. बाय प्रोडक्ट काय भेटतंय, वॉटर भेटतंय. ठीक आहे. पण या ठिकाणी कंडिशन अप्लाय करणं गरजेचं राहतं. त्याच्यामध्ये पहिली कंडिशन आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरायचं किंवा कॉन्सन्ट्रेटेड H3PO4 वापरायचं किंवा अल्युमिनियम वापरायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला ही जनरल रिॲक्शन समजली असेल. हा आहे अल्कोहोल, हा आहे अल्कीन. तर मी एक उदाहरण घेतोय प्रायमरी अल्कोहोलचं. फॉर एक्झाम्पल इथिल अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल घेतलंय आणि याच्यामध्ये बाणावरची जी कंडिशन असेल, ती बाणावरची कंडिशन असेल कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि विद्यार्थी मित्रांनो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और H3PO4. याच्याबरोबर टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं राहतं. 443 केल्विन. जरी तुमच्या लक्षात नाही आलं तरी चालेल, पण लक्षात घ्या की नेमकं काय घडतं. तर या ठिकाणी 443 केल्विन टेम्परेचर टाकलं की आपल्याला प्रोडक्ट भेटेल HC डबल बॉन्ड CHH बाय भेटेल वॉटर. म्हणजे नेमकं काय झालं, तर हा बॉन्ड मॉलिक्यूल पाहिजे H2. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी खूप कमी असते. त्याचं डिहायड्रेशन होण्याचं प्रमाण थोडंसं स्लो असतं. म्हणून याच्यापेक्षा सेकंडरी जरा फास्ट आहे. सेकंडरीचं उदाहरण घेतोय. बघा, सेकंडरीचं उदाहरण घेतोय HCHCHOH आता हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा आहे, हा पण बीटा आहे. दोन्हीपैकी कुठल्या कार्बनचा तुम्ही H काढू शकता. पण एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल इथं पण अल्फा बीटा कसं ओळखायचं, किंवा या ठिकाणी तुम्ही म्हणाल की प्रायमरी सेकंडरी कसं ओळखायचं, तर ज्या कार्बनला OH ग्रुप जोडला तो इतर किती कार्बनला जोडला, कार्बन जोडला. जर तो कार्बन इतर 2 कार्बनला जोडला असेल तर सेकंडरी, एकाच कार्बनला जोडला असेल तर प्रायमरी. ठीक आहे. मग आता हा सेकंडरी अल्कोहोल घेतलाय प्रोपॅन 2OL. त्याचं नाव पण घेतलं प्रोपॅन 2OL. बाणावरती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकायची गरज नाही, कारण जसं आपण लुकास रिएजंट टाकत होतो, कारण रिॲक्टिव्हिटी कमी होते म्हणून रिॲक्टिव्हिटी वाढवायची होती म्हणून लुकास रिएजंट टाकतो. तसं इथं पण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 याची रिॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आता हे ऑलरेडी थोडंसं रिॲक्टिव्ह आहे. प्रायमरी रिॲक्शन सेकंडरी रिॲक्टिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेडच्या ऐवजी 80% तुला जरी H2SO4 टाकलं तरी चालतं. आणि त्याचबरोबर टेम्परेचर सुद्धा कमी होतं, 440 केल्विन. आणि आपल्याला प्रोडक्ट भेटतो पुन्हा CH डबल बॉन्ड CHH. या साईडचा मी H काढलेला. ठीक आहे. या साईडचा H काढला. इकडचा पण काढू शकता, इकडचं काढा. तर या ठिकाणी बॉक्स पण करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा घेतलाय आणि बाय विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरी पेक्षा सेकंडरी मोर रिॲक्टिव्ह आहे, सेकंडरी पेक्षा टर्शियरी मोर रिॲक्टिव्ह आहे. म्हणून मी टर्शियरीचं उदाहरण घेण्याच्या अगोदर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मी तुम्हाला टर्शियरीचं उदाहरण देतो. आणि प्रायमरी सेकंडरी टर्शियरी याचा जर डिहायड्रेशनचा रेट बघितला, डिहायड्रेशनचा रेट आहे किंवा डिहायड्रेशन मी लिहितो पुढं, आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, तर टर्शियरीचं उदाहरण घेतलं CH3 C याला CH3
यालाच OH आणि याला आणखी एक CH3. आता मी एकाच साईडला CH3 असा लिहिण्याचं कारण सांगतो, म्हणजे आता याच्या आपण काढू शकतो, यातला पण काढू शकतो, यातला पण काढू शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी तुम्हाला कळावं असं दाखवतो थोडंसं. हा झाला टर्शियरी कार्बन, कारण टर्शियरी कार्बन का तर या कार्बनला डायरेक्ट 3 कार्बन जोडलेले आहेत म्हणून टर्शियरी. बाणावरती कंडिशन आहे 20%. अवघं 20% जर H2 सुकून घेतलं तरी सुद्धा ही रिॲक्शन घडते आणि टेम्परेचर या ठिकाणी साधारण 358 केल्विन पर्यंत. ठीक आहे, तर याच्यापासून सुद्धा तुम्हाला प्रोडक्ट भेटला तो असा HCH डबल बॉन्ड C, बघा डबल बॉन्ड याच्यामध्ये हा C, वरच्या बाजूला CH3 आणि समोर सुद्धा CH3. ठीक आहे, म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल टर्शियरी अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. म्हणून मी ऑर्डर ऑफ डिहायड्रेशन असं म्हणतो, डिहायड्रेशन. तर काय भेटेल, पहिल्यांदा कोण मोर रिएक्टिव्ह टर्शियरी, नंतर कोण सेकंड, नंतर कोण प्रायमरी. आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल सर प्रायमरी पेक्षा सेकंडरी मोर रिएक्टिव्ह का आणि सेकंडरी पेक्षा टर्शियरी मोर रिएक्टिव्ह का, ते आपण पुढे मेकॅनिझम मध्ये शिकूया की नेमकं टर्शियरी मोर रिएक्टिव्ह का. ठीक आहे, बघा याचा स्क्रीनशॉट करून घ्या, मी तुम्हाला टर्शियरी मोर रिएक्टिव्ह का ते समजेल. बाय प्रोडक्ट वॉटर आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट. चला तर मेकॅनिझम बघूया. मी प्रायमरी अल्कोहोल घेतो प्रथमतः CH3CH2OH. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक लक्षात आलं असेल स्केल फर्स्ट होतो, विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल की जेव्हा OH ग्रुप तुम्ही प्रोटोनेट कराल तेव्हाच ही रिॲक्शन पुढे घडेल. मग प्रोटोनेट करते म्हणजे नेमकं काय, तर याच्यावरती आपण H2 सुद्धा टाकतो, म्हणजे त्याचं काम काय तर प्रोटॉन देण्याचं काम, H+ देण्याचं काम. या ऑक्सिजन काय तर लोन पेर आहे, ती लोन पेर याच्यावरती अटॅक करेल आणि अटॅक केल्यामुळं याच्यापासून आपल्याला प्रोटोनेट झालेलं अल्कोहोल भेटेल. प्रोटोनेट झालेलं अल्कोहोल, इथिल ऑक्झोनियम असं सुद्धा नाव आहे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. ही झाली स्टेप फर्स्ट. ही रिॲक्शन फास्ट करते, प्रोटोनेशन फास्ट करते आणि रिव्हर्सिबल पण आहे. स्टेप सेकंड मध्ये काय करा, हेच पुन्हा खाली येऊन द्या तो प्रोडक्ट आलेला CH3CH2OH. आपल्याला हा गुड लिव्हिंग ग्रुप बनवलेला आहे, म्हणजे हा गुड लिव्हिंग ग्रुप आपण इथून काढून टाकणार आहोत, म्हणजे हा रिमूव्ह होईल, निघून जाईल स्वतः. आणि निघून गेल्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती, पण ही सुद्धा रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे पण खूप स्लो घडते. आणि स्लो घडते त्या रिॲक्शन आपण रेट डिटरमाइंड स्टेप असे म्हणतो, RDS. या ठिकाणी तुम्हाला भेटेल CH3CH2 याच्यावरती पॉझिटिव्ह चार्जिंग प्लस बाय प्रोडक्ट भेटेल तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल H2O. ठीक आहे, यानंतर स्टेप थर्ड मध्ये आपल्याला डिप्रोटोनेशन करायचं. काय करायचं, डिप्रोटोनेशन म्हणजे याच्यातला प्रोटॉन काढून टाकायचा, H काढून टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला अल्किन करायचं. त्या ठिकाणी मी CH3 असं लिहितो तुम्हाला कळावं म्हणून. हा CH2 सिंगल बॉन्ड CH2 याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि याला जो H आधुनिक आहे तो H ने असा लिहितो. बघा समजते का. मग हा H या ठिकाणचे इलेक्ट्रॉन सोडून देतो आणि तो डबल बॉन्ड तयार करतो आणि प्रोटॉन बाहेर पडतो, मग याला डिप्रोटोनेशन म्हणतात. तर बघूया इथं आपण हे क्लिअर बॉन्ड ब्रेक होणार आहे, त्याचं रूपांतर आपल्याला ही स्टेप मात्र फास्ट करते. डिप्रोटोनेशनची स्टेप फास्ट करते आणि या ठिकाणी तुम्हाला भेटतो CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस हा H+ बाहेर पडलेला. ठीक आहे, भेटला अल्किन कशापासून, अल्कोहोल पासून अल्किन भेटलं तुम्हाला. आता विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्रश्न असा आहे की सर प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी, तर याच्यात टर्शियरीच का फास्ट घडतं. बघा आता मी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जी रिॲक्शन सर्किट डिटरमाइन करणारी स्टेप आहे ती स्टेप, त्या स्टेप वरती कोणती रिॲक्शन फास्ट घडते स्लो घडते हे ठरवतात. ठीक आहे, तर ह्या स्टेप मध्ये डिप्रोटोनेशन होणं आणि त्याच्यापासून कार्बोकेटायन, ही जी स्टेप आहे ती स्लो आहे. विद्यार्थी मित्रांनो जर कार्बोकेटायन मोर स्टेबल तयार होत असेल, कसं मोर स्टेबल, आता प्रायमरी पेक्षा सेकंडरी कार्बोकेटायन मोर स्टेबल दॅन टर्शियरी. पुन्हा एकदा
स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन. विद्यार्थी मित्रांनो, जर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन जास्त असेल, आता याच्यामध्ये स्टॅबिलिटी कुणाची कार्बोकेटायनची असेल बघा, हा स्टेबल होण्यापेक्षा याला जर इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप एकच असेल, सेकंडरी मध्ये 2 असतात, इकडच्या साईडला एक CH3 असेल आणि टर्शियरी मध्ये 3 असतात, मग मला सांगा कार्बोकेटायन कोणतं मोर स्टेबल? तर टर्शियरी. लक्षात येत आहे बघा, हे प्रायमरी लिहिलाय, मी सेकंडरी लिहितोय, हा सेकंडरी कार्बोकेटायन आणि टर्शियरी लिहितोय CH3. आता कार्बोकेटायन स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉन 2 ग्रुप पाहिजे, याच्याकडे 1 आहे, याच्याकडे 2 आहेत आणि याच्याकडे 3 आहेत. मग मला सांगा याच्यात मोर स्टेबल कार्बोकेटायन कोणतं? तर टर्शियरी, दॅन सेकंडरी, दॅन प्रायमरी. म्हणून या स्टेपमध्ये याच्यावरची रिएक्शनचा रेट डिपेंड आहे. म्हणून या ठिकाणी जर स्टेबल कार्बोकेटायन भेटत असेल तर टर्शियरी अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. म्हणून स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायनचा ऑर्डर लिहितो टर्शियरी, सेकंडरी आणि प्रायमरी. मोर स्टेबल कोण? तर टर्शियरी कार्बोकेटायन. म्हणून टर्शियरी अल्कोहोल रिएक्ट फास्टर दॅन सेकंडरी अँड प्रायमरी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे आपण आज शिकलो की डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन, अल्कोहोलचं रूपांतर अल्किन मध्ये करण्याचा प्रकार शिकू. हे परीक्षेमध्ये विचारलं जातं, त्यामुळे हे मेकॅनिझम सेम दिलेले तुम्हाला, तर बारकाईने लक्ष द्या. जे समजत नसेल त्याच्याविषयी मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जे समजत असेल त्याच्याविषयी स्टडी करा. सगळे व्हिडिओ पाहत चला. एका व्हिडिओला दुसरा व्हिडिओ अटॅच आहे. हा व्हिडिओ समजला की पुढचा समजून जातोय. ठीक आहे, पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओ पाहत चला. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा एक लाईक मला व्हिडिओ बनवायला प्रवृत्त करतो. तुम्ही जर लाईक केलं तर आमच्यामध्ये प्रेरणा वाढते आणि आम्ही व्हिडिओ बनवायला तयारीला लागतो. ठीक आहे, तर आपण व्हिडिओ पाहाल व्यवस्थितपणे पहा. ज्या ठिकाणी समजत नसेल तिथं स्किप करू नका, व्हिडिओ स्किप करू नका, रिवर्स करा, पुन्हा एकदा बघा, तुम्हाला समजून जाईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.